घाटकोपरमधील दरड दुर्घटनेनंतर आता महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या परिसराचं जिओ टॅगिंग करण्यात यावं अशी मागणी आपण यापूर्वीच महापालिकेकडे केली होती. मात्र त्यानंतरही महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी केलाय. घाटकोपर दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजेंद्र शिंदे यांनी केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. घाटकोपर येथे काल दरड कोसळल्याने 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याच प्रभागातले नगरसेवक विजय शिंदे आपल्या सोबत आहे. काल दरड कोसळून 8 लोकांचा म्हणजे काल 7 झाले, आज 11 वरून 8 वर गेलेला आहे. काय नेमकं कारण होतं आणि तुम्ही तिथं स्थानिक नगरसेवक असल्यामुळे सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? काल साधारणपणे सकाळी 3च्या सुमारास एक संतोषी माता नगर म्हणून जो माझ्या प्रभागामध्ये एक डोंगराचा भाग आहे आणि खाली गौसियाचा अशोकनगर असा पट्टा आहे. वरतून सकाळी 3च्या सुमारास खूप पुढे दरड खाली आली आणि 3 ते 4 घरांवर ती दरड कोसळली आणि ती दरड ज्यावेळेस कोसळली तेव्हा पहिल्याच झटक्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 2 जण जखमी होते. सकाळी 2:15च्या सुमारास मी तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर मग मी ते मृतदेह हॉस्पिटलला पाठवायची व्यवस्था केली. 2 जखमींना पण हॉस्पिटलला पाठवायची व्यवस्था केली आणि त्यानंतर आज ढिगाऱ्याखाली 6 जण काढले गेल्याची संपूर्ण माहिती आपल्या समोर आली. सकाळी सकाळी पूर्ण महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि नंतर एनडीआरएफची टीम पण आली आणि सगळे जोमाने कामाला लागले. परंतु तिथे अडचण अशी आहे की तो एकदम अरुंद गल्ला आहे आणि दुर्गम असा भाग आहे तो, जिथे लँडस्लाईड झाली आणि त्याच्यामुळे तिथे ना मशिनरी जाऊ शकत होत्या, ना जेसीबी डंपर काहीच नाही. त्यामुळे जे काही करायचं ते मॅन्युअली करावं लागत होतं. म्हणजे अगदी परिस्थिती अशी होती की घमेल्याने आतलं माती आणि दगड काढून बाहेर काढून न्यावे लागत होते. त्यामुळे या बचाव कार्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्यात मध्ये मध्ये पाऊस येत होता. मी तिथे कंटिन्यू होतो. त्यातल्या ज्या उरलेल्या 6 पैकी काल 5 जणांची रिकव्हरी झाली. काल त्या बॉड्या मिळाल्या काल 5 आणि आज जे उरलेली होती ती कंटिन्यू काम चालू होतं, रात्रभर काम चालू होतं. आज दुपारी 12-12:30च्या सुमारास 8वी बॉडी पण मिळाली. ती राजवाडीला पाठवूनच त्यानंतर आम्ही इकडे आलो. खरं तर ती परिस्थिती अशी आहे की या संदर्भामध्ये मे महिन्यामध्ये मी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये 66 ब अंतर्गत यावर मी चर्चा करवली होती की दरवर्षी दरड कोसळते आणि आपण दरड कोसळल्यानंतर मग आपली यंत्रणा कामाला लागते. त्यामध्ये नाहक काही निष्पाप लोकांचा जीव जातो. तर ते होऊ नये यासाठी मी 66 ब अंतर्गत 2 महिन्यापूर्वी मी महानगरपालिका महासभेमध्ये स्पेशल चर्चा घडवली. परंतु दुर्दैव असं की या चर्चेमध्ये मी अशी मागणी केली होती की एकतर या सगळ्यांना आपण तिथून स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन करावं आणि तिथे रिटेनिंग वॉल या गोष्टी सगळ्या करून संरक्षणात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कराव्या. नाही तर दुसरा मार्ग मी असंही सांगितलं होता की स्विस टेक्नॉलॉजी अंतर्गत जिओ नेटिंग केली जाते. ती जिओ नेटिंग जरी केली असते आज तरी कदाचित ते 8 जणांचे जीव वाचले असते आणि हा जो काही मोठी जी दुर्घटना घडली ती घडली नसते. आपल्याला वेळ मिळाला असता. परंतु दुर्दैव असं की प्रशासनाने या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही. त्यांनी दुर्लक्ष केलं. इव्हन मी एवढे सभामध्ये चर्चा घडवल्यानंतर तरी अपेक्षा होती की कोणतरी अधिकारी बघायला येतील. आज जिथे लँडस्लाईड झाली त्याच लँडस्लाईडला नेट जिओ नेटिंगसाठी मी मागणी केली होती. ती जर त्यांनी जिओ नेटिंग त्यावेळेस येऊन पाणी केली असेल, काहीतरी व्यवस्था केली असेल तर आज हा तिथे जीव गेला नसता अशी माझी पूर्ण धारणा झाली आहे. आणि आता माझी प्रशासनाकडे अशी मागणी राहणार आहे की फक्त माझाच प्रभाग नाही, माझ्याकडचाच डोंगर नाही तर मुंबईमध्ये जवळपास 21,438 असे कुटुंब आहेत जे या भयंकर परिस्थितीमध्ये राहतात. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे युद्ध पातळीवर जिथे जिओ नेटिंग करणं आणि जिथे जिथे इव्हॅक्युएट करून त्या लोकांचं पुनर्वसनाने स्थलांतर करता येत असेल तर ती एक त्या गोष्टीकडे स्पेशल बाब म्हणून महानगरपालिकेने बघावं आणि युद्ध पातळीवर हे सगळं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. मात्र तो जो लँडस्लाईडचा तुम्ही पत्र दिलं होतं जिओ टॅगिंग करण्याचं या संदर्भात, मग त्यानंतरही प्रशासनाने कुठले लक्ष दिलं नाही. मात्र हा जो बळी जे गेलेले आहे हे प्रशासनाच्या कारभारामुळे गेलेलं असं तुम्हाला वाटतं? निश्चितच 100%. कारण मी तेच बोलतो ना की ज्यावेळेस आमची शासनसभामध्ये चर्चा झाल्यानंतर एखादा अधिकारी निदान येऊन पाहणं तरी अपेक्षित होतं की तुम्ही जी काय मागणी केली आहे किंवा तुमची जी काय भूमिका आहे ते कुठे आहे, आम्हाला दाखवा काय आहे. कोणी आलं नाही. म्हणजे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष करण्यामुळेच हा प्रकार झालेला आणि त्यामुळे 8 लोकांचे जे जीव गेले ह्या जीव जाण्यामागे अक्षम्य हे प्रशासनाचं गलथानपण आहे. आणि यासोबत मी असं म्हणेन की यापुढे आज हे काय झाले म्हणजे संपलं नाही. असे बरेचसे अजून खूप धोकादायक ठिकाणात की कधी कोणत्या क्षणी पोहोचवू शकतात. तर महानगरपालिकेकडे माझी मागणी आहे की आपण त्यावर युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा आणि जे काही करणं गरजेचं आहे सगळे यंत्रणा तिथे वापरा. धन्यवाद.
एकंदरीत ज्या प्रकारे साधारणतः ही जी घटना घडलेली आहे यावर महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही या संदर्भातली मागणी शिंदे यांनी केलेली आहे. कॅमेरामन खरास संतोष मोरे,